ही जी घटना आहे ती साधारण 10 वर्षापूर्वीची आहे आणि ज्या व्यक्तीने मला त्याची ही घटना शेअर केली आहे त्याला अजूनही वाटतं की ही भयानक घटना, हा खतरनाक अनुभव त्याच्यासोबत काल परवाच झाला की काय. त्या भयानक अनुभवाचा त्याने विचार जरी केला तरी त्याला घाम फुटतो आणि त्याने ही स्टोरी पाठवण्याआधी पण 100 वेळा विचार केला आहे. तेव्हा कुठे जाऊन त्याने मला त्याची ही स्टोरी शेअर केली आहे. सो आपली आजची जी आपबीती आहे ती आहे अर्जुन आणि रुपालीची. तर अर्जुन आणि रुपालीच्या लग्नाला 4-5 वर्ष झाली असती आणि त्यानंतर ते लगेचच त्यांच्या कामात आणि संसारात गुंतून गेले आणि या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळच नव्हता. आणि म्हणूनच रुपालीने अर्जुनच्या मागे सपाटाच लावला की आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. आपण किती वर्ष झाले लग्न केले तरी पण आपण कुठे आत्तापर्यंत फिरायला नाही गेलो. आणि शेवटी अर्जुनला पण ही गोष्ट जाणवली की ही खरं बोलतीये. त्यामुळे तो ठरवतो की आपण 1-2 दिवसाचा विकेंडला प्लॅन बनवूयात लोणावळ्यामध्ये. पण ते दोघे लोणावळ्याला जाण्याआधी सर्वप्रथम तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि आता तुम्ही सबस्क्राईब केलेत तर जाऊयात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरतून. त्या दोघांचे दिवस ठरतो, वेळ ठरतो की कधी जायचं कधी निघायचं आणि शनिवारी संध्याकाळी ते मुंबईवरतून लोणावळ्याच्या दिशेने निघतात. सो बरेचसे जे मुंबईचे लोक राहणारे आहेत जे पुण्याला सतत ट्रॅव्हल करतात ते रात्रीचेच निघतात. कारण ऑफकोर्स त्या हायवेवरती सुद्धा बऱ्याचदा ट्रॅफिक लागतं. कुठे काय ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं तर ट्रॅफिकच्या रांगा लागतात. सो त्याच कारणामुळे ते दोघे रात्रीचे निघतात. हळूहळू अर्जुनची गाडी वेग पकडू लागते आणि ते येऊन पोहोचतात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरती. मग थोडा वेळ अजून पुढे गेल्यानंतर ते टनल वगैरे क्रॉस केल्यानंतर अर्जुनच्या गाडीचं स्पीड हळूहळू कमी होत होतं. त्याची गाडी चालू आहे, तो फूट रेसवरती जोराने प्रेस करतोय पण तरीसुद्धा त्याच्या गाडीचं स्पीड अचानकपणे कमी होत होतं. त्याची गाडी भर हायवेवरती बंद पडते. तो त्याची गाडी रस्त्याच्या साईडला घेतो आणि पार्किंग लाईट्स ऑन करतो. आता त्या दोघांची गाडी अशा ठिकाणी बंद पडते जिथे घाट रस्त्याचं वळण होतं, चढ होता आणि त्याच्याच आजूबाजूला खोल दरी. थंडीचे दिवस होते, गाडीमध्ये हीटर चालू होता आणि त्यामुळे बाहेरची थंड हवा चालू आहे त्यांना त्याचा अजिबात अंदाज नव्हता. पण जसा आता अर्जुन गाडीचा दरवाजा उघडतो आणि खाली उतरतो तेव्हा त्याला जाणवतं की बाहेर हाडं गोठवणारी थंडी आहे. आणि ही जी थंडी होती ही तर बोचरी होतीच, पण त्यासोबतच त्याला तिथे एक वेगळी गोष्ट जाणवली. तो जसा गाडीच्या खाली उतरला तेव्हापासून त्याला त्याचं शरीर खूप जडजड वाटत होतं. त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या चेस्टमध्ये त्याला एक वेगळ्याच प्रकारचा हेवीनेस जाणवत होता. रुपाली देखील गाडीच्या खाली उतरते आणि त्याच्या शेजारी उभी राहते आणि अर्जुन आता हात चोळत गाडीच्या बोनटच्या दिशेने जातो. इकडे रुपाली जरा घाबरली होती आणि ऑफकोर्स तिच्या जागी कोणीही असतं तर घाबरलंच असतं. कारण अशा वेळेस आणि अशा ठिकाणी गाडी बंद पडणे म्हणजे सोपं काम नाही आहे. आणि अर्जुनला हे जाणवलं. तो बोनटच्या मागूनच बोलतो की रुपाली टेन्शन घेऊ नको, आपण इथून लवकर निघतोय. एक थोडंसंच काहीतरी झालं असेल, मी चेक करतोय, थांब. अर्जुनने जेव्हा त्याच्या गाडीचा बोनट उघडला तेव्हा धुराचा एक मोठा भपका त्याच्या चेहऱ्यावरती आला. तो पटकन मागे सरकला आणि फोनची फ्लॅशलाईट लावून इंजिनमध्ये इकडे तिकडे पाहू लागतो की काही दिसतंय का. आता त्याला हे चांगलंच माहिती होतं की हा घाट रस्ता आहे. गाडीवरती घाटामध्ये चढत असताना बरेचसे लोक हाफ क्लचवरती गाडी चालवतात आणि त्यामुळेच गाडीचे क्लच फेल होतात आणि त्यामुळेच गाडी जागेवरती बंद पडते. आणि ऑफकोर्स एकदा की क्लच प्लेट खराब झाली तर गाडी टो करून नेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. आणि त्यामुळेच त्याने त्याची गाडी खूप सावधानपूर्वक चालवत आणली होती. सो त्याच्या गाडीचा क्लचचा तर कुठलाच इश्यू नव्हता. तो आपल्या गाडीचं इंजिन कार्बोरेटरमधलं पाणी चेक करतो आणि तेव्हा त्याला जाणवतं की आपल्या गाडीतलं पाणी संपलं आहे. त्यामुळे गाडी गरम झाली आणि बंद पडली आहे. त्याची गाडी सतत पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये असल्याने त्यातून धूर निघू लागला होता. आणि यामध्ये भर अशी की अर्जुनची गाडीसुद्धा खूप जुनी होती. सो आता तो त्याच्या गाडीच्या मागे जातो, डिकी उघडतो आणि पाण्याचा जेरिकॅन घेण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात तो वरती डोकं करून रस्त्याला आजूबाजूला बघतो. कारण त्याला असं जाणवलं होतं की आत्ता तिथे कोणीतरी उभं होतं आणि तिथून त्याला पास करून गेलंय. तो पुन्हा खाली वागतो आणि पाण्याचं जेरिकॅन बाहेर काढतो आणि तेवढ्यातच त्यांच्या गाडीचा मोठ्याने हॉर्न वाजतो. आता विचार आणि चकित करणारी गोष्ट ही आहे की अर्जुन आणि रुपाली तर गाडीच्या बाहेर उभे होते, मग गाडीतला हॉर्न वाजला कसा. आता हॉर्नचा आवाज आल्यानंतर ते पहिले गाडीमध्ये बघतात की कोणी बसलंय का, कोण आहे का नाही तिथे. आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांकडे बघतात कारण आतमध्ये कोणीच नव्हतं. आणि हॉर्नचा आवाज एवढा मोठा होता, संपूर्ण घाटामध्ये तो आवाज ऐकला गेला असेल.
आणि तो भास असूच शकत नाही. संपूर्ण हायवेवरती स्मशान शांतता होती. जोराची थंडगार हवा येत होती आणि त्यामुळेच त्या दोघांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि अर्जुन आपल्या कार्बोरेटरमध्ये पाणी भरू लागला. पाणी भरल्यानंतर त्या दोघांनी गाडीमध्ये 10 मिनटं वाट पाहिली आणि त्यानंतर गाडी स्टार्ट केली. अर्जुन त्याच्या गाडीचा पहिला गेअर टाकणारच होता, पण तेवढ्यातच त्याच्या कारच्या विंडोवरती टकटक आवाज येतो. ते दोघेही डचकून विंडोमध्ये बघतात. अर्जुन त्याच्या गाडीची काच खाली घेतो आणि तेव्हा त्याला दिसतं की एक 40शीतली साडी घातलेली बाई त्याच्यासमोर उभी आहे आणि तिच्याच पाठीमागे एक 50शीतला माणूस उभा आहे. ती 40शीतली बाई पुढे त्यांना बोलते की आम्हाला थोडी हेल्प हवी होती. आमची कार बंद पडली आहे, ती अजिबात चालू होत नाही आहे. तुम्ही आम्हाला लिफ्ट देऊ शकता का? आम्ही हायवेच्या शेजारी असलेल्या एका गावामध्ये राहतो. प्लीज तिथपर्यंत लिफ्ट द्या. अर्जुन आता एक नजर रुपालीकडे बघतो आणि विचारतो की तुमच्या गाडीचं नक्कीच पाणी संपलं असेल, कारण आमची पण गाडी आत्ता बंद पडली होती आणि आमच्या गाडीचं सुद्धा पाणी संपलं होतं. थांबा, मी तुमची कार चेक करतो एकदा. असं बोलून अर्जुन आणि रुपाली आता गाडीच्या खाली उतरतात. उतरल्यानंतर ते दोघेही त्या दोघांकडे पाहतात, त्या 40शीतल्या बाईकडे आणि त्या 50शीतल्या माणसाकडे. बघता क्षणी ती खूप साधी सरळ माणसं वाटत होती. असं वाटत होतं की तो माणूस शिक्षक असेल कुठला तरी आणि ही पण एक शिक्षिका असेल. त्या दोघांनी खूप मायूस चेहरे केले होते. अर्जुन बोलतो की कुठे आहे तुमची गाडी, मला दाखवा, आपण जाऊयात. आणि त्यावरती ती बाई अर्जुनला समोरच्या दिशेने बोट दाखवते आणि त्याला दिसतं की आपल्या गाडीच्या 100-200 मीटर अंतरावरतीच एक अल्टो उभी आहे. तो बोलतो तिथे का, आणि तो त्या गाडीच्या दिशेने चालायला लागतो. पण चालता चालता त्याला एक गोष्ट जाणवली की जेव्हा आपली गाडी इथे बंद पडली होती तेव्हा तर तिथे कुठलीच गाडी दिसली नाही. मग ही आत्ता अचानक कसं काय दिसली? नंतर तो स्वतःलाच बोलतो की एक भास झाला असेल, एवढं कोण लक्षात येतं असेल, गाडी पण मला दिसली नसेल. आता ती 40शीतली बाई आणि तो 50शीतला माणूस त्यांच्या पुढे चालत होता. रुपाली आणि अर्जुन त्यांच्या मागे चालत होते. त्या गाडीच्या दिशेने जात असताना अर्जुन आणि रुपालीचं लक्ष त्या चढावरती असलेल्या वॉर्निंग साईनवर गेलं, जिथे लिहिलं होतं ॲक्सिडेंटल प्रोन झोन. या ठिकाणी या वळणावरती खूप सारे ॲक्सिडेंट होतात, असा तो काहीसा बोर्ड होता. आता ते चौघेही त्या आल्टोपाशी येतात. अर्जुन गाडी चेक करतो आणि तेव्हा त्याला कळतं की गाडीची क्लच प्लेट खराब झाली आहे, त्यामुळे यांना लिफ्ट देण्याशिवाय आपल्याकडे कुठला पर्याय नाही आहे. सो ते पुन्हा आपल्या गाडीमध्ये येतात. अर्जुन गाडी चालवतो, ते दोघे मागे बसतात आणि त्यांच्या या भयानक प्रवासाला सुरुवात होते. गाडीमधून जात असताना रुपालीचं लक्ष बाहेर आकाशामध्ये जातं की आज कुठलाही तारा दिसत नाही आहे की काहीच दिसत नाही आहे. सर्वत्र फक्त काळोखच होता. गाडीमध्ये पण खूप वेगळंच फील होतं आहे. कितीही हीटर ऑन केला तरी पण थंडी वाजती आहे. आणि रुपाली जेव्हा बाहेर बघत होती आणि विचार करत होती की आज आकाशामध्ये तारेचंद्र का नाही आहे, तेवढ्यात ती बाई मागून बोलते की रुपाली, आज अमावस्या आहे, त्यामुळे तुला काही आज चंद्र तारे दिसणार नाही. आता इकडे रुपालीला कळत नाही की ह्या बाईला कसं कळालं की मी काय विचार करते आहे. आणि 2 मिनिटानंतर तिला जाणवतं की 1 मिनिट, या बाईला माझं नाव कसं कळालं. आणि तेवढ्यात मागून दुसरा आवाज येतो त्या माणसाचा. खूप भयानक आवाज होता त्या माणसाचा. तो बोलतो, अर्जुन, गाडी जरा सावकाश चालव. अर्जुन फक्त करतो. अर्जुन हे आवर्जून सांगतो की जेव्हा त्याने त्या माणसाचा आवाज ऐकला त्याच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहिले. एवढा भयंकर असा आवाज होता तो. आणि आता अर्जुनच्या पण ही गोष्ट लक्षात आली होती की या माणसाला माझं नाव कसं कळालं. कारण ऑफकोर्स जेव्हापासून ते दोघे आले तेव्हापासून मी आणि रुपाली कधीच नाव घेऊन बोललेलो नाही आहे. मग या दोघांना कसं कळालं की आमचे नक्की नाव काय. आणि या घटनेनंतर त्या दोघांच्याही मनात शंकेची एक पाल चुकली की इथं काहीतरी वेगळं आहे, असं त्यांना तिथे जाणवलंच. आता अर्जुनची एक सवय होती की जेव्हा पण तो कुठल्या तरी विचारात, कुठल्या तरी तंद्रीत असायचा तेव्हा तो शिट्टी वाजवायचा, कुठलं तरी एक जुनं गाणं गुणगुणायचं. आणि तो या गाडीमध्येही आता तसंच करत होता. पण यावेळेस शिट्टी वाजवत असताना अर्जुनची शिट्टी मध्येच थांबली, कारण ती सेम शिट्टी, त्या शिट्टीची ट्यून आता त्याच्या गाडीच्या बॅक सीटवरतून येत होती. यावर ते दोघेही आता मागे वळून बघतात आणि जे ते डोळ्यांनी पाहतात त्यावरती त्यांचा विश्वास बसत नाही. कारण आता त्यांच्या गाडीमध्ये असलेल्या बॅक सीटवरती कोणीच बसलेलं नव्हतं. ती बाई पण नव्हती आणि तो माणूससुद्धा. अर्जुन घाबरून आता रस्त्याच्या मधोमध ब्रेक मारतो की हे कसं शक्य आहे. ते दोघे आता डोळे चोळून बघतायत की आत्ता आपल्या डोळ्यासमोर ती दोघं माणसं होती आणि आता ती कुठे गायब झाली आहे.
रुपाली आता अर्जुनला बोलते की मला पहिल्यापासून माहिती होतं की या दोघांमध्ये काहीतरी आहे. ही लोक अजिबात बरी नाही आहेत. ही दिसत आहेत साधी, पण ती साधी नाही आहेत अजिबात. अर्जुन पण तिला हेच बोलतो की हो मला पण तसंच वाटत होतं. एक काम करत आपण आता लवकर निघूयात इथून. त्यामुळे अर्जुन आता गाडीचा गेअर टाकतो आणि गाडी लवकरात लवकर त्या घाटामधून क्रॉस करून नेतो. पण त्या घटनेच्या 2 मिनिटांनंतरच अर्जुनला रस्त्याच्या कडेला एक अल्टो दिसते. तो जसा जसा त्या गाडीच्या जवळ येत होता तसं त्याला त्या अल्टोचं दर्शन होत होतं. ती अल्टो आता अल्टो राहिली नव्हती. ती पूर्णपणे इकडून तिकडून चेंबली होती. तिचा संपूर्ण चक्काचूर झाला होता आणि तेवढ्यात त्याची नजर त्या गाडीच्या नंबर प्लेटवरती जाते. आणि अर्जुन जेव्हा त्या गाडीचे नंबर प्लेट वाचतो तेव्हा तो पुन्हा शॉक होतो. कारण त्याला चांगलं आठवत होतं की मगाशी जेव्हा आपण त्या गाडीमध्ये बसलो तेव्हा जाताना त्याने त्या गाडीची नंबर प्लेट पाहिली होती. आणि त्या गाडीचे नंबर प्लेट आणि या गाडीचे नंबर प्लेट अगदी सेम होती. तीच व्हाईट कलरची अल्टो होती. तो ही गोष्ट पण रुपालीला सांगतो आणि रुपाली जेव्हा हे ऐकते तेव्हा तिच्याही पायाखालची जमीन सरकते. आता ते दोघेही एकमेकांचे उडालेले चेहरे बघत होते. कारण ऑफकोर्स त्यांना कळतच नव्हतं की त्यांच्यासोबत काय होतं आहे. असं कधीच याआधी घडलं नव्हतं. पण हे तर त्या दोघांसाठी काहीच नव्हतं. आता तर खऱ्या गोष्टीची सुरुवात होते. जेव्हा ते दोघे त्या अल्टोपासून क्रॉस होत असतात तेव्हा त्या दोघांना त्या गाडीच्या दिशेने एक आवाज ऐकू येतो. तो आवाज त्या बाईचा असतो. तो आवाज असा असतो की आम्हाला लिफ्ट द्या ना. आणि हा येणारा आवाज ते दोघेही एकदम क्लिअर ऐकतात. हा त्यांच्यासाठी अजिबात भास नव्हता. ते दोघे त्या बाईच्या आवाजातून सावरतच असतात की तेवढ्यात त्याच्या गाडीच्या मागून त्याला खूप मोठा हॉर्न ऐकू येतो आणि एक भल्ला मोठा ट्रक त्याला कट मारून पुढे निघून जातो. अर्जुन आता डायरेक्ट शुद्धीवरती येतो की कारण आत्ताच जराही भूल झाली असती तर तो आत्ता घाटाच्या खाली असता. त्यामुळे आता तो सावधानपूर्वक गाडी चालवतो आणि लवकरात लवकर कसं लोणावळ्यात पोहोचून आपल्या विलावरती जाता येईल याकडे लक्ष देतो. थोड्या वेळानंतर ते दोघे लोणावळ्यामध्ये येतात आणि पटकन आपल्या विलामध्ये जातात आणि सगळ्या विलाचे दारं खिडक्या बंद करून टाकतात. पण त्या दोघांना तिथे पण एक वेगळी गोष्ट जाणवते. जेव्हापासून त्यांनी त्या विलामध्ये एंटर केले तशीच थंडी जे की त्यांना त्या घाटात लागली होती तिथे वाजत होती. सर्व दारं खिडक्या बंद असताना ती रात्र त्यांच्यासाठी खूप मोठी होती. ते दोघे झोपण्याचा प्रयत्न करतात पण कसली झोप येते. पण थोड्या वेळानंतर त्यांचा नुकताच डोळा लागला होता तर अचानकपणे विलाच्या कार पार्किंगमधून त्यांच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. अर्जुन आणि रुपाली आता मोठ्याने श्वास घेतात आणि हळूहळू गॅलरीमध्ये जातात. गॅलरीमध्ये गेल्यानंतर ते खाली वाकून कार पार्किंगमध्ये बघतात आणि खाली वाकून पाहिल्यानंतर त्यांना जे दिसतं यावरती रुपाली डायरेक्ट आता बेशुद्ध होता वाचली होती. कारण त्या गाडीच्या शेजारी ती 40शीतली बाई आणि तो 50शीतला बाबा दोघे उभे होते. ती 40शीतली बाई आणि तो 50शीतला बाबा त्यांच्याकडे बघून स्माईल करत होता. आणि तेवढ्यातच एक आवाज आला, आम्हाला लिफ्ट द्या ना. यावर रुपाली आणि अर्जुन दोघेही आतमध्ये पळ काढतात. संपूर्ण रात्र ती जागून काढतात. उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी ते लवकरात लवकर त्या विलातून कल्टी मारतात आणि आपल्या मुंबईच्या दिशेने निघतात. आणि त्यांना पुन्हा त्या रस्त्याने जात असताना तीच अल्टो दिसते. त्या अल्टोला आता टो करून नेत होते. यावरती अर्जुन आता त्याची गाडी त्या टो ट्रकवाल्याच्या शेजारी नेतो. टो ट्रकवाल्याला विचारतो की काय झालं होतं इथे. त्यावर तो माणूस बोलतो की काल संध्याकाळी 4 वाजता एका 40 वर्षाच्या बाईचा आणि एका 50 वर्षाच्या माणसाचा या गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे ॲक्सिडेंट झाला आणि त्यातच त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ते दोघेही आपल्या गावाकडे चालले होते. आणि जसं तो माणूस हे सांगतो इकडे रुपाली आणि अर्जुनला घाम फुटतो. कारण काल संध्याकाळी त्यांच्यासोबत जी 2 माणसं भेटली त्यांच्या गाडीत बसली ती हीच माणसं होती. त्यानंतर दोघे इथे पहिलं आपलं घर गाठतात. आता या घटनेला 4 महिने झाले होते आणि एका रात्री अर्जुन असाच कामानिमित्त मुंबईमध्ये इकडे तिकडे फिरत होता. आणि असाच एका रस्त्याने जात असताना अर्जुनची पुन्हा एकदा फाटते. कारण आता त्याच्या गाडीच्या समोर तीच बाई आणि तोच माणूस उभा असतो. आणि ते दोघेही एका सुरात बोलत असतात, आम्हाला लिफ्ट द्या ना. अर्जुन तिथून डायरेक्ट यू टर्न घेतो आणि पहिला आपल्या घरी जातो आणि रुपालीला सांगतो की असं माझ्यासोबत घडलं होतं. त्यावरती रुपाली त्याला सांगते की अर्जुन आज अमावस्या आहे आणि त्यात तू आज पहिल्यांदा 4 महिन्यानंतर एवढा उशिरा फिरतोय. पण अर्जुनला यामध्ये एक गोष्ट वेगळी अशी जाणवली की हे लोक आपल्याला हानी पोहोचवत नाही आहे.
ही लोक फक्त आपल्याला दिसत आहेत, पण आत्ता त्याच्यासोबत जे घडलं ती हीच घटना पुन्हा रिपीट होते 4 महिन्यानंतर, अमावस्येलाच. प्रत्येक 4 महिन्यानंतरची जी अमावस्या येते तेव्हा अर्जुनला खूप वेगळंच फील होतो आणि तो त्या दिवशी हमखास ट्राय करतो की आपण कुठे ड्राईव्ह करू नये. मग आता हळूहळू त्याच्यासोबत हे इन्सिडेंट कमी होऊ लागलेत आणि त्यामुळेच आता तो नेहमी दिवसा प्रवास करतो आणि तुम्ही पण तेच करा. सो ही होती अर्जुन आणि रुपालीची स्टोरी. यांच्यासोबत घडलेल्या आपबीतीमधून तुम्ही एक गोष्ट नक्की ट्राय करू शकता की जेव्हा पण तुम्ही घाटातून जात असाल, तुम्हाला कोणी दिसलं तर अजिबात थांबू नका, सरळ आपल्या मार्गाने जा. आणि हा व्हिडिओही जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला.